गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजचा हा गुड 6वा इव्हनिंग. पॉडकास्ट आहे या वर्षाच्या सीझनचा. आणि आज आपल्या बरोबर गँग ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत, सगळे कझन्स आहेत. सो मनी उपासना आणि या सगळ्यांच्या आयुष्याची जर्नी ही त्यांच्याचकडनं आपण ऐकूया. त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्याची आणि मनी उपासनाची त्यांच्या बरोबरची सुरुवात ही शीतलमुळे झाली. शीतल हॅज बीन असोसिएटेड विथ अस आय थिंक फॉर मोर दॅन 10-12 years. आणि शीतलची जर्नी खूप डिफिकल्ट होती. आणि इट वेंट थ्रू अ लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स, आणि या सगळ्यामध्ये तिने जसं स्वतःला स्टेबल ठेवलं, आय थिंक त्या सगळ्या स्टेबिलिटीमध्ये मनी उपासना हॅज बीन अ व्हेरी व्हेरी की फॅक्टर फॉर हर लाईफ. सो आपण शीतलपासून सुरुवात करूया. सो वेलकम ऑल ऑफ यू ऑल. Thank you. Thank you. सो शीतल, स्टार्ट. Yes, I am with this our group since really I think almost since 2010-11 रिअली almost. 15 years. आणि आय गॉट इंट्रोड्यूस की जेव्हा आपला टॅपिंगचा वर्कशॉप पेड होता. सिन्स दॅट टाइम आय एम डुईंग. देन त्याच्यानंतर एंटायर जर्नी मी बघितली आहे. त्याच्यानंतर प्रभात रोडला पण आमचे डेली एक आय थिंक महिन्याभराचं का 15 दिवसाचं एक मोठं सेशन होतं बिफोर MU. सो आय हॅव सीन लॉट. आय हॅव सीन लॉट म्हणण्यापेक्षा सर अँड मीनल हेल्प मी लॉट फॉर सो मेनी इयर्स टू बी स्टेबल टू अचीव द थिंग्स. आणि आय मीन म्हणजे हा जो स्पॅन आहे तो खूप मोठा आहे. सो बेसिकली सो टू इंट्रोड्यूस माय सेल्फ, मी सरांबरोबर आणि मिनल बरोबर एक 14-15 वर्षापासून असोसिएट आहे. आणि मी आता करंटली TTL मध्ये सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब करते. आणि हा जर्नी सुद्धा खूप वेगळा होता. आय स्टार्टेड विथ माय करिअर इन अ स्मॉल स्केल. आय हॅड यू लाईक 10-11 इयर इनिशियल माझे स्मॉल स्केलमध्ये गेलेत. त्याच्यानंतर आय हॅड माय ओन बिझनेस. बिझनेस स्टार्टेड व्हेरी वेल, बट काही वेगवेगळ्या रिझनमुळे ते खूप बिझनेस म्हणजे खूप वाईट पद्धतीने फेल झालं. आणि ते फेल्युअर वॉज म्हणजे एखाद्या मिडल क्लास फॅमिलीला झेपण्यासारखं नव्हतं. इट वॉज इन काइंड ऑफ क्रोड्स अँड धिस दॅट, बरेच मोठे लॉसेस होते. आणि त्या लॉसेसच्या सिच्युएशन मध्ये स्वतःला आय मीन उभं करणं आणि त्याच्यानंतर जॉब घेणं MNC मध्ये वगैरे हे खूप टफ होतं. म्हणजे ट्रुली स्पीकिंग, जेव्हा आपण जनरली जॉब स्विच करतो, ओके, तेव्हा तुमचा प्रिव्हियस जॉब काय होता, कुठल्या कंपनीत तुम्ही जॉब करत होता, हे खूप मॅटर करतं. तर माझा करिअरच्या सुरुवातीपासून म्हणजे 2004 पासून 2010-11 पर्यंत आय वॉज विथ स्मॉल स्केल. आणि 12 मध्ये मी स्वतःचं काही करायला सुरुवात केली. आणि इट वॉज गोइंग गुड. गुड बॅड सगळेच त्याच्यामध्ये अनुभव होते. आणि 2017 मध्ये आय हॅड वाइंड अप द बिझनेस. आणि त्याच्यानंतर एखाद्या MNC मध्ये जॉब मिळणं ही नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोष्ट होती. तर आय एंटायरली गिव्ह दॅट क्रेडिट टू व्हॉट एव्हर टॅपिंग मिनल सर टॉट मी. आणि ऑफकोर्स MUचा माझा अनुभव असा आहे ना की MUची फी वगैरे लोकांना वाटते अरे एवढी फी वगैरे, बट आय ऑलवेज से दॅट व्हॉट एव्हर आय पे त्यापेक्षा कैक पटीने जास्त आपल्याला रिटर्न्स मिळतात. म्हणजे अशी माझी माझी आता ही आपली 12वी MU आहे. माझ्या मते ही माझी 12वीच असावी. आय थिंक युअर विथ एमयू सिन्स एमयू स्टार्टेड. सिन्स MU स्टार्टेड. आणि अशी कुठली MU नाहीये की त्याचे मला रिटर्न्स नाही मिळाले. म्हणजे की ठीक आहे की अजून मी काही फार म्हणजे व्हॉटर आय अचीव म्हणजे ज्या ग्राउंड झिरो मधनं मी आज आलेली आहे त्या तो जर्नी खूप मोठा आहे. म्हणजे बिईंग अ सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर इट्स नॉट समथिंग विच इज आउट ऑफ बॉक्स. आता पुण्यामध्ये असे हजारोनी काय लाखोंनी असतील. पण तो जर्नी म्हणजे ते ग्राउंड झिरो मला माहिती आहे कुठनं मी आली आहे. आणि बेसिकली तो जो कॉन्फिडन्स की मी तुझं ना पण म्हणायचं ग्राउंड झिरोला पण नव्हतो, विवर मायनस वर मायनस आहे मायनस. मायनस त्या मायनस. अवस्थेमधनं आलोय दॅट आपण. वॉज टेरिबल. आणि म्हणजे मीनल नेहमी म्हणाली तुला एकच जॉब हवाय ना, व्हाय यू आर वरीड. ते जे तिचं जे पर्सनल कन्सल्टेशन असेल किंवा काय त्याचा जो मला उपयोग झाला ना की दॅट वॉज देअर, की अदरवाईज आय वुड नॉट हॅव डेअर टू अप्लाय ऑर थिंक दॅट आय विल बी एबल टू गेट इन टू MNC. त्याच्यानंतर मग मला 2017ला जॉब मी MNC मध्ये स्विच केला. 2018ला मी घर बुक केलं. म्हणजे डिस्पाइट ऑफ कमिंग थ्रू विथ द सो मच ऑफ लॉसेस अँड एव्हरीथिंग. ऑफकोर्स मिनलनी खूप हेल्प केली त्या ह्याच्यामध्ये. आता मिनल नसती तर घर घेणं शक्य झालं नसतं. बट झालं ते त्याच्यानंतर सुद्धा.
आणि त्याच्यानंतर मी 5 वर्ष एका ठिकाणी जॉब केला. देन आय स्विच जॉब ट्वाईस. म्हणजे आता असं काही भले माझा अर्ध करिअर स्मॉल स्केलमध्ये गेलं असेल तरी माझ्या पहिल्या जॉबमध्ये 5 वर्षातच मी इतकी शिकले की आय वॉज सो फॉर्च्युनेट टू टच बेस ऑल द थिंग्स. तो हा कुठे ना कुठेतरी ना ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आहे की त्यामुळे मला आज कॉन्फिडन्स, म्हणजे आज जेव्हा माझं 20 वर्षाचं करिअर आहे तेव्हा मी त्याच कॉन्फिडन्सनी उभी राहू शकते. सो बिकॉज ऑफ ऑल दिस. आणि मला स्वतःलाच इतके अनुभव आले, मग ते पर्सनल लाईफचे असतील, प्रोफेशनल लाईफचे असतील. तर आणि कसं आहे की MU म्हणा किंवा टॅपिंग म्हणा हे बराच उशिरा आयुष्यात आलं. म्हणजे जेव्हा करिअर सुरू झालं, रादर स्ट्रगल सुरू झाला आयुष्याचा तेव्हा. आणि मग माझी भावंडही होतीच बरोबर. म्हणजे आता आमच्या घरात असं आमच्यामध्ये खूप एज गॅप आहे भावंडांमध्ये आणि ह्याच्यात. तो म्हणजे माझं एक होतं की हे इतकं छान टूल आहे, इतका छान गोष्टी होतात, तर वाय नॉट इंट्रोड्यूस देम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर जेव्हा मिनल पण इथे होती, म्हणजे बहारेनला वगैरे होती, तेव्हाच तिला मी ऍटलीस्ट टॅपिंगचे व्हिडिओज किंवा काय हे इंट्रोड्यूस केले होते. त्याचाही तिला बराच उपयोग झाला. सो शी कॅन एक्सप्लेन इट. आणि जेव्हा स्पेशली नम्रता, शिवजीत आणि मानस, मानस आता नाही आहे ह्या पॉडकास्टमध्ये, पण वेन मानस अँड शिवजीत हॅड जस्ट पास आउट देअर मास्टर्स. आय मीन तेव्हा जस्टच मानसचं मास्टर झालं होतं आणि शिवजीतचं आर्किटेक्ट वगैरे झालं होतं. तेव्हा मग माझं एक होतं की नाही, तुम्ही पहिल्यांदा हे करा. म्हणजे जस्ट दे हॅव स्टार्टेड, त्यांचं म्हणजे करिअरच, अजून जॉब वगैरे मिळायचेच होते. पण माझं होतं की तुम्हाला ते आत्ता कळू दे, म्हणजे एकदा तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन झालं की मग तुम्हाला तुमचं ते अप्लाय करता येईल. सेम थिंग वेंट विथ नम्रता. सो तो एक अट्टास होता माझा की खड्ड्यात पडल्यावरती नको आपल्याला दोरी शोधायला, आधीच हा. So आणि लकीली माझी भावंड ऐकतात माझं बऱ्यापैकी. आय थिंक शीतल इज मोर देन ब्रिक सिस्टर. शी इज लाईक अ मदर टू एव्हरीबडी. या की या तिला इतकी तळमळ असते प्रत्येकाची. म्हणजे आय रिमेंबर शी टेक्स कन्सल्टिंग फॉर अदर पीपल. की म्हणजे तू मला काहीतरी प्रोटोकॉल दे की मला ह्याला मदत करता येईल, मला त्याला मदत करता येईल, मी ह्याला कसं सांगू, मी त्याला कसं सांगू. सो तो जो शीतलची ती क्वालिटी फारच फारच रेअर आहे ऍक्च्युली. अँड ती कधी कधी तिलाही त्रास देते ती खरं. तो पण नाही ठीक होतो आहे. त्रास बट पण काय करायचं. बट दिस इज व्हेरी रेअर. म्हणजे तुम्ही खरंच खूप लकी आहात की कोणीतरी तुमच्याकडे असं आहे जे ऑल टाइम डिपेंडेबल आहे. हो आम्ही मस्तपैकी आहोत डिपेंडेंट. तसं म्हणजे शी नॉट इज. जस्ट फॉर मी, पण आम्ही एंटायर गँग ऑफ आहे ना कझन्स, ती ऑल टाइम डिपेंडेबल होता असं नाही. पण या आणि ऐकतात पोरं तसं, अगदीच अगदीच काही फार त्रास देत नाहीत. आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला दिसतात आता. नाऊ वेन दे विल स्टार्ट टॉकिंग राईट, ते योग्य वेळेला फार इनिशियल फेजला त्यांना मिळाल्यामुळे आय एम, म्हणजे थोडक्यात पुढची मला काळजी नाही त्यांना. द वे देअर माइंडसेट हॅज चेंज. सो इट इज रिअली ग्रेट. ग्रेट ग्रेट. आणि खरंच अवघड होतं जे काय आपण बघितलंय एवढ्या वर्षांमध्ये. त्या सगळ्या लॉसेस मधनं बाहेर येणं आणि इतक्या सेम कंडिशन मध्ये बाहेर येणं. आजूबाजूच्या माणसांना खरंच कळणार नाही की काय होती ती सगळी परिस्थिती आणि हाऊ डिफिकल्टली यू वेंट विथ ऑल ऑफ दॅट. पण शीतलचं एक क्रेडिट म्हणजे शी नेव्हर गिव्ह अप. हे खूप शीतलकडनं शिकण्यासारखं आहे. शी नेव्हर गेव्ह अप. म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, ती कितीही डिप्रेशन मध्ये जरी माझ्याकडे आली तरी शी वॉज ऑलवेज की काहीतरी दे मला, आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ दिस. नेक्स्ट आता काहीतरी आय वॉन्ट टू स्टँड फ्रॉम दिस. सो दॅट इज व्हेरी रेअर. नाहीतर फार इझिली लोक गिव्ह अप करतात. आणि आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची कारणं असतातच ब्लेम करायला आपल्याकडे. की मला तसं सपोर्ट मिळाला नाही, असं झालं, तसं झालं, पॉलिटिक्स झालं. पण दरवेळेला आपण जबाबदारी घेऊन उभं राहणं हे शीतलकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. येस. कमिंग टू मीनल. हॅलो. आय इज थिंक अ आफ्टर शीतल इट वॉज ऑलवेज यू. ओके. हाय, क्विकली माझ्याबद्दल सांगते. मी मीनल हुलगे. फॉर्च्युनेटली मिनल मिनल नाव आहे, तर इट्स मिनल हुलगे हु इज टॉकिंग ॲज ऑफ नाव. मी NBOCC लॉजिस्टिक कंपनीमध्ये काम करते, एक्सपिडायटस. आय वर्क ॲज अ अकाउंट मॅनेजर. आणि माझी जर्नी खूपच अफलातून आहे. म्हणजे मला काय वाटतं, मी टॅपिंगला असोसिएट झाले थँक्स टू शीतलताई. तिने इंट्रोड्यूस केलं. आणि इंट्रोड्यूस केल्यावरती माझं काय झालं, ती कन्सिस्टन्सी नव्हती ग बिलकुल. म्हणजे आता काहीतरी झालं. आय रिमेंबर मी प्रोटोकॉल तुझ्याकडून पहिला घेतला होता. आणि प्रोटोकॉल घेतल्यावरती ते सुटलं ना कोडं, की संपलं. मग आय एम बॅक टू स्क्वेअर वन.
मग परत दुसरं काही झालं तर देन आय एम अप्रोचिंग यू अगेन, टेक अ प्रोटोकॉल, बॅक टू स्क्वेअर वन. आणि हे असं चालत राहिलं. ठीक आहे. बेसिक पण मी हे केलं होतं, टॅपिंग आपलं पेड करून केलं होतं. म्हणजे पैसे घालून पण कळतंय पण वळत काही नव्हतं. म्हणजे ही खूप बेकार अवस्था होती माझी. आणि मला हेही कळतंय की मी जेव्हा ट्रॅप्ड आहे, मी अडकतीये, तेव्हा मी निघतीये पण. सो इट वॉज काइंड ऑफ ना, समवेअर आय काइंड ऑफ टूक दिस ॲज अ ग्रांटेड. अच्छा, आला ना प्रॉब्लेम, प्रोटोकॉल घेऊया, काम करूया, होऊन जाईल, असं होत होतं. ठीक आहे. अनलेस मग जेव्हा मी ऍक्च्युली सप्तचक्र केलं, सप्तचक्र वॉज माय फर्स्ट. पण जेव्हा मी केलं तेव्हा मी प्रॅक्टिस नाही करू शकले. त्याच्यानंतर मग फॉलोविंग अ इयर मी MU केलं बेसिक. त्याच्यात पण आय वॉज नॉट कन्सिस्टंट ॲट ऑल. पण तेव्हा काय होतं, समज नव्हती, गोष्टी बदलत होत्या, पण त्या बदलतायत हे बघण्याचा चष्मा नव्हता माझ्याकडे. मग त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. आय यूज टू फील काय यार माझं काहीच होत नाही. तर पहिलं वर्ष घेतलं, बेसिक MU केलं. सेकंड, परत दुसऱ्या वर्षी बेसिकच MU केलं. त्याच्यानंतर तो चष्मा थोडा थोडा साफ व्हायला लागला आणि दिसायला लागलं की ओ, ठीक आहे, माझे पैशाचे सूत्र नाही हलत आहेत ढोबळ स्तरावरती, पण काहीतरी होतंय, ज्यानेकरून आय एम एक्सपिरियन्सिंग द इज. आणि जेव्हा मी MU करायला घेतलं तेव्हा एक गोष्ट काय झाली, एकतर मी फ्लाइंग बॅकग्राऊंडची, माय फर्स्ट प्रिव्हियस जॉब वॉज अ कॅबिन क्रू. त्याच्यानंतर मी लॉजिस्टिक कंपनी जॉईन केली. लॉजिस्टिक कंपनी ऑब्व्हियसली वॉज नो एक्सपिरियन्स, आय स्टार्टेड फ्रॉम द ग्राउंड. आणि ऑल ऑफ अ सडन माझ्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आली. कंपनी थॉट ओके, समथिंग दे सॉ इन मी, आणि ते म्हणाले की ओके ठीक आहे, आपण एक गोष्ट ट्राय करूया. पण आता ते आलंय, पण पेलवायचं कसं, कारण की सगळंच नवीन होतं. आणि बऱ्याचदा असं पण होतं की आपल्याला थोडे थोडे अडथळे येत राहतात ना प्रोफेशनल लाईफमध्ये. समबडी फ्रॉम डाऊन कमिंग अप, मग ते रिलेशनशिप वर खाली होणं, ह्या सगळ्या गोष्टी चालत गेल्या. पण विथ द हेल्प ऑफ टॅपिंग ॲज अ नाईस टॉर्च, पूर्ण गोष्टी हळूहळू हळूहळू क्लिअर क्लिअर होत गेल्या माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग मला कळालं की अरे, जे काय आहे माझ्याकडे ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. म्हणजे आय नीड टू टेक कोर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय सेल्फ अँड माय लाईफ. ते मला कळालं जेव्हा, थँक्स टू MU अँड ऑल द वर्कशॉप्स विच आय डिड. मग मला कळालं की ओके ठीक आहे, हे माझ्याकडे आहे. मग मी खूप शांत होत गेले. मी आत इनवर्ट काम करायला लागले, आउटवर्टच्या ऐवजी. म्हणजे हे एका रिअलायझेशन खूप महत्वाचं आहे. आणि दॅट इज द टर्निंग पॉइंट ऍक्च्युली, Yes. की बाहेर गोष्टी मॅनेज करण्यापेक्षा यू वर्क इनसाइड मोर. आणि खूप सूत्र अशी हालायला लागली, मला दिसायला लागलं ढोबळ स्तरावरती. म्हणजे काही एक्सपिरियन्स नसताना असं प्रोफाईल मिळणं की ज्याला मिनिमम 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, अँड विथ जस्ट 9 months or 1.5 years एक्सपिरियन्स आय एम गेटिंग देअर, वॉज काइंड ऑफ अ मिरॅकल. आणि परत विथ दॅट स्मॉल एक्सपिरियन्स, कॅरिंग आउट अ वर्क प्रोफाईल विच रिक्वायर्स 5 years एक्सपिरियन्स वॉज अनदर टास्क. पण गोष्टी घडत गेल्या, माझं टॅपिंग कन्सिस्टन्सी वाढत गेली, क्लॅरिटी आली, आणि आपोआप जशी हवी ना तशी मदत पडत गेली, येत गेली. आणि आय जस्ट हॅव टू एनकॅश. आपण कसं गेम खेळताना जातो, एक पॉइंट घेतला, दुसरा पॉइंट घेतला, असं मस्तपैकी पुढे 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 सरकत झाले. आणि आता मला 8 वर्ष पूर्ण झाले आहेत. And I'm so capable and confident की because of that now I recently got another promotion. रिजनलचं नंबर 1 अकाउंट मी हँडल करणार आहे, विच इज लाईक व्हेरी डिफिकल्ट 5 years or 6 years बॅक. तर हे खूपच अप्रतिम आहे. आणि आता अजून एक काय झालं माहिती का, माझ्यामध्ये एक इनर असा कॉन्फिडन्स आलाय ना, की नो मॅटर व्हॉट इज हॅपनिंग अराउंड मी, माझी पीस ना, इनर पीस फॉर टाइम बिंग मिस आउट होते. आय ब्लिंक देर, ठीक आहे, पण ती परत येते पण, आणि राहते. म्हणजे माझा जो सेल्फ टॉक आहे माझ्याबद्दलचा, तो बिलकुल निगेटिव्ह नाहीये. इट इज निगेटिव्ह, देन आय एम बिंग अवेअर की ओके काहीतरी चुकतंय, आणि देन आय एम इझिली गोइंग इन दॅट ओकेनेस. ह्या सगळ्यामुळे काय झालंय, जे रिपिटेटिव्ह मिस्टेक्स माझ्याकडून व्हायच्या, ते आता आय एम अवेअर, त्याच्यामुळे त्या होत नाहीये. मी थोडा पॉज घेऊन विचार करून गोष्टी हँडल करते. म्हणजे माझी घरची पण चिडचिड कमी झाली आहे.
ऑफिसमध्ये पण चिडचिड कमी झाली आहे. आय कॅन फील अनादर लेवल स्ट्रेंथ ज्याच्यामध्ये मी अजून काम घेऊ शकते. म्हणजे कधी कधी आपण आपलं बॅकडेटेड रेकॉर्ड जेव्हा चेक करतो ना, की बाबा हा एक नवीन ऑफिसमध्ये इश्यू आलाय, मी तेव्हा काय लिहिलं होतं, ते जेव्हा मेल मी जाऊन वाचते ना, आय फील सरप्राईज्ड की हे मी लिहिलेलं मेल आहे. म्हणजे आय डाऊट माय सेल्फ की हे मी लिहिलंय लिटरली. म्हणजे इतकं सुरेख आणि पद्धतशीर मला नाही वाटत मी लिहिलंय. सो दिस इज सम एनर्जी वर्किंग ऑन मी, अराउंड मी, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चॅनलाइज होतात. अजून एक गोष्ट मला काय बोलायला आवडेल, जास्त फरक मी कधी बघितला, जेव्हा ना मी 2 वर्ष अॅन्युअल पॅकेज घेऊन पूर्ण वर्ष ग्रुपमध्ये राहिले. त्याने एक बेनिफिट काय झालं, माझी कन्सिस्टन्सी राहिली. सेकंडली, प्रत्येक वेळी ना माय फ्रिक्वेन्सी वॉज एलिव्हेटेड. त्याच्यामुळे जसं आपण बोलतो ना, नको त्या गोष्टी ज्या जड आहेत त्या खाली 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 राहिल्या, आणि आय एम फीलिंग लाइटर अँड आय एम जस्ट गोइंग अप. आणि व्हेरी नाईस. बऱ्याचदा मला बोलायची गरज नाही लागत आहे. थिंग्स आर फॉलिंग इन प्लेस. नो नीड टू आस्क फॉर अ सॅलरी इन्क्रीज, नो नीड टू आस्क फॉर प्रमोशन, नो नीड टू आस्क फॉर एनी सच थिंग्स. म्हणजे जे मला हवं आहे, टँजिबल पण आणि इनटँजिबल पण, त्या येत आहेत. कशा येत आहेत मी नाही विचारत आहे, पण त्या येत आहेत. अँड आय एम एन्जॉईंग दॅट. आणि ऑल 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 क्रेडिट थरली 100% गोज टू यू अँड सर. थँक्यू. मी प्रत्येक वेळी जेव्हा पण अडकली आहे, आय हॅव अप्रोच्ड यू, आणि त्याच्यातून मला नेहमी मार्ग मिळाला आहे. आणि आय हॅव एका इश्यूसाठी जाते, पण 4-5 सॉल्व्ह झालेले असतात. म्हणजे काहीतरी अशी बॉलिंग पडते ना, की दांडी पण उडते, कॅच पण झालाय, नो बॉल पण आहे, सगळंच आहे, सगळ्याच विकेट झाले. सो इट इज. सगळंच फेवर मध्ये. आणि अजून एक माझं काय झालंय, जेव्हा ताई होती ना, तेव्हा ही तेच तेच बडबड करायची ना, अरे करा रे करा रे करा रे. आता माझं तसं झालंय. आय एम काइंड ऑफ पुशिंग माय फ्रेंड्स अराउंड मी, माझे कलिग सुद्धा, की अरे मॅनिफेस्टेशन इज इन द ट्रेंड. लोक काय काय करतायत, कसं करतायत, बट वी डोंट नो हाऊ टू डू इट. आणि इथे एवढ्या सरळ सोप्या भाषेत कोणतरी सांगतंय, विच इज सो मिराक्युलस, आणि आय एम हॅव एक्सपिरियन्स्ड ना, तर म्हणून मी माझ्या एक्सपिरियन्स वरतून बोलते सगळ्या काही गोष्टी. तर आय एम एबल टू 2-3 जणांना मी मैत्रिणींना आणलंय, करतायत त्या. पण देन अगेन मे बी दे आर फेसिंग द सेम इश्यू, लॅकिंग असू कन्सिस्टन्सी. दे, एव्हरीबडी हॅज देअर ओन टाइम. दॅट इज आणि व्हॉट गोइंग ती ऑन. ती व्हॅल्यू जी असते ना, ती आपल्यालाच कळते. करेक्ट आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं ना, की अरे हे होतंय, दिस इज वर्किंग, करून तरी बघा. सरांना कसं आणि होत असेल विचार कर. समोरच्या जेव्हा करत नाही ना, स्पेशली माझी मैत्रीण एक, मी परवाच भांडले तिच्याशी, म्हटलं फ्री लेक्चर आहे मुंबईला, काय प्रॉब्लेम आहे. वेळ नाही ग आली बाळा तिची. देन आय रिअलाइज की इट्स जर्नी ऑफ एव्हरीबडीज ओन जर्नी, मग त्याला काही करता येणार नाही. पण इट इज मिरॅकल, इट इज अमेझिंग. सप्तचक्र मी ऑलमोस्ट रोज करते. टॅपिंग पण चालू आहे, अँड आय कांट वेट फॉर MU टू स्टार्ट. थँक्यू. जस्ट मस्त. टू ऍड ऑन, हा हे, बोला. हिने जे मगाशी म्हटलं ना, कसं माहितीये का, थोडी मी जे आहे ना, थोडीशी धार्मिक टाईप्सची आहे बरं का. मिनलकडे असा डायरेक्ट टूल नाही, पण जे आपलं अॅन्युअलचा शिवोहम आहे ना, सो म्हणजे मी मी तिला असं, जसं मी MU साठी सगळ्यांना पुश करते ना, तसं म्हणा टॅपिंग साठी, तसं मी आपले जे बाबा तुम्ही हे वाचा ते वाचा देवाचं वगैरे, असं काही मी फारसं पुश करत नाही. बट हिच्या बाबतीत तर ते काही शक्यच नाही, कारण की नोईंग हर, शी इज अ व्हेरी, काय म्हणतात ना, प्रायव्हेट पर्सन वेन द स्पिरिच्युअलिटी कम. आणि जो ज्या गोष्टी आपल्या शिवोहोम मध्ये काय म्हणतात ना, कॅप्सूल्ड मिळतात ना, ते खूप छान आहे. त्याच्यामुळे लाईक मला तर त्या गोष्टीचे त्यांना असं कोणाला शिकवायची किंवा पुश करायची गरज नाही. इव्हेंच्युअली दीज पीपल विल फॉलो अॅन्युअल पाथ आणि दे विल गेट द कॅप्सूल. आणि तिचे लास्ट जे 2 हे केले शिवोहम, त्याचा इम्पॅक्ट तिला जबरदस्त आहे. आणि ऑफकोर्स आय हॅव माझ्यासाठी सीन इट इन हर पर्सनॅलिटी. म्हणजे आय हॅव सीन हर फेसिंग सच इम्पॉसिबल सिच्युएशन्स, पण ती इतकी कमालीची शांत असते त्या सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये. मला पण नाही एवढं शांत राहता म्हणजे येत. दॅट इज, म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट. थँक्यू. थँक्स टू यू आणि म्हणजे सर. इतकी आय हॅव सीन हर की अशा सिच्युएशन मध्ये आम्ही यार, नॅचरली नॅचरली कुणीही
एक्स्ट्रीम रिॲक्ट करेल, पण ती इतकी कमालीची शांत असते, अँड दॅट इज कमेंडेबल. म्हणजे ती जे ऍक्च्युली सांगते ना की नथिंग कॅन टेक अवे हर इनर पीस, येस, दॅट्स ट्रू. शी इज ऍक्च्युली लिव्हिंग दॅट. हो, आणि अमेझिंग फिलिंग आहे. Cloud9 काय त्याच्यावरती पण आहे मी, असं मला वाटतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ग्रेट. येस. सो वी गो टू आवर स्मॉल आंत्रप्रुनर हिअर, नम्रता. येस. शीतल, तू या. सांग तुझ्याबद्दल आणि मग नम्रताला बोलू. सो नम्रता नम्रता आहे आमची, शी इज अन इव्हेंट मॅनेजर. ओके. आणि ती अत्यंत हुशार मुलगी आहे. सिंगल हँडेडली तिने स्वतःची कंपनी उभी केली आहे. ती एक छान कंपनी चालवतीये. कर्जतला तिच्या कॅम्पिंग क्रू नावाची तिची कंपनी आहे. कर्जतला तिच्या 2-3 कॅम्पिंग साईट्स आहेत. आणि आता नाव शी इज इन टू काइंड ऑफ अन एक्सपान्शन मोड. तर लवकरच आता नेट तिच्या इन्स्टा पेजवरती आणि कॅम्पिंग क्यूच्या इन्स्टा पेजवरती तिच्या ह्याच्यावरती नवीन आता घडामोडी दिसायला लागतीलच कमिंग 1-2 महिन्यामध्ये. वी आर ऑल गिअर्ड अप फॉर दॅट. येस, येस. Yes. Namrata, your journey has been very, येस. very challenging. पर्सनल लॉस पण तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे. आणि ह्या सगळ्यातनं हाऊ वॉज युअर जर्नी थ्रू ऑल दिस? सो बेसिकली हाऊ आय इंट्रोड्यूस, पहिले तर शीतलताई हा एका सोर्स आहे ज्याच्या थ्रू आम्ही सगळे इथे जॉईन झालोय. आणि ताई खूप वर्ष बोलत होती की हे करा, किंवा ताई आम्हाला बेसिक प्रोटोकॉल द्यायचे, ऍटलीस्ट तू एवढं टॅपिंग तरी कर कर कर. पण सडनली एकदा असं झालं की सप्तचक्राला तिने एनरोल केलं नाव. ती म्हणाली की मी टाकलंय, आता तुला करायचंय. तर मी म्हटलं ठीक आहे, आता केलंय. आणि जेन्युनली मी तशी थोडी जेन्युन आहे अभ्यासात म्हणा किंवा कुठल्या ह्याच्यात. तर मी म्हटलं आता एनरोल झालोय तर लेट्स सी, आपण एक ट्राय देऊयात. आणि सप्तचक्र नंतर म्हणजे तेवढं समजत नव्हतं की काय चेंज होत आहेत, पण डेफिनेटली काहीतरी होतं एवढं कळत होतं. आणि त्यानंतर एमयूची अनाउन्समेंट झाली, तर ताईचं परत तेच म्हणणं होतं की हे राईट टाइम आहे, आता तू बिझनेसमध्ये उतरते, तर यू शुड नो की या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायचं, कसं होईल. तर देन आय स्टार्टेड विथ एमयू. सो पहिलं बेसिक एमयू मी केलं ना, ते म्हणजे ते चालू असताना बऱ्याच गोष्टी होत होत्या, आणि एव्हरी विकेंडला लोक त्यांचे एक्सपिरियन्स सांगायचे. आणि तेवढे अफलातून असायचे ना, असं वाटायचं की अरे आपल्याबरोबर असं काही होत नाही, म्हणजे कोणाचे काहीतरी चेक्सच क्लिअर झालेत, कोणाचं काहीतरी वेगळेच पैसे आलेत. तर म्हटलं मनी लेवलला ठीक आहे, म्हणजे आपण थोडे इम्प्रूव्ह झालो असं वाटतंय, पण ऍज सच काही होत नाहीये. पण तेव्हा कुठेतरी ते मनी उपासना संपता संपता रिअलायझेशन झालं की की आपण कुठे आहे, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी किती डाऊन लेवलला आहे, आपण किती मायनसमध्ये आहे. म्हणजे जेव्हा आपण ऍटलीस्ट झिरोला येऊ तेव्हा आपण रिझल्ट माइट बी एक्सपेक्ट करू शकू, किंवा आपले बिलीफ्स काय आहेत पैशाला घेऊन, ते कसे इम्प्रूव्ह करायचे. तर हे सगळं समजण्यातच पहिलं एमयू गेलं. त्यानंतर नेक्स्ट एमयू आलं, तर त्याला म्हणजे माझं असं होतं की आता मला समजून घ्यायचे, ती थोडीशी ओढ लागली होती की काय होतंय, कुठे चुकतंय. कारण छोटे छोटे रिझल्ट येत होते, कारण त्याच्यानंतर मी एंजल वगैरे पण केलं होतं. त्यामुळे रिझल्ट तर कळत होते की होतंय काहीतरी चेंज. सेकंड एमयूला मी एनरोल केलं, आणि म्हणजे फर्स्ट हाफ इन्स्टॉलमेंट वगैरे पे केल्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट आलं. पण तेव्हा असा मनी क्रंच आला ना की मला ते पेच नाही करता आलं. आणि इट्स नॉट लाईक दॅट की मी कोणाकडून 15,000 घेऊन पे करू शकत नाही, ते खूप इझी होतं. पण मला असं झालं की मी करतीये तर माझं कुठे चुकतंय ना, म्हणजे जर मी स्वतःसाठी 15,000 पण नाही उभे करू शकत आहे, तर काहीतरी चुकतंय माझ्यात. तर मी सरांशी पण बोलले होते, तर सर मला तेच म्हणाले की नम्रता सोडू नकोस, म्हणजे असं नको म्हणू की काहीच होत नाही आणि सगळं सोडून देशील, तू करत राहा. तर आय गेस एप्रिलमध्ये मी मनी उपासनाचा कोर्स मधून लेफ्ट झाले. आणि प्रोटोकॉल वगैरे जे आपल्या आधीचे झाले होते ते मी करतच होते. आणि म्हणजे ऑलमोस्ट एक त्याच्या आधी 6 महिने ते 8 महिने मी इन्व्हेस्टर शोधत होते कंपनीसाठी. म्हणजे फॅमिलीमध्ये अप्रोच झाले, फ्रेंड्समध्ये केले, पण इतके रिजेक्शन येत होते ना की असं झालं की आपलीच लोक आपल्या बिझनेस आयडियावर बिलीव्ह नाही करत आहेत किंवा असं सगळं. आणि मे मध्ये सडनली एका वेबसाईट थ्रू मला एक इन्व्हेस्टरचा मेसेज आला की मला भेटायचंय. आणि मला असं झालं की असे तर सारखे येत आहेत मेसेज, म्हणजे मी फार काही इंटरेस्ट दाखवला नाही त्याच्यात. आणि तो जेन्युअनली माझ्याकडून फॉलोअप घेत होता की अरे तू मला प्रोफाईल पाठव, हे कर ते कर. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि आय गेस मे एंडला मी एकदा अहमदाबादला जाऊन त्याला भेटले. आणि फर्स्ट मीटिंग मध्येच गोष्टी इतक्या सॉर्ट आउट झाल्या ना की हार्डली म्हणजे जून फर्स्ट वीक मध्ये डन झालं. त्यात म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टर पेक्षा ऍज अ पार्टनर यायला रेडी झाला. आणि सगळ्या गोष्टी एवढ्या चेंज झाल्या ना, म्हणजे आणि तो जसा माणूस ऍज अ पार्टनर म्हणून मला मिळाला ना, तो म्हणजे माझ्यासाठी मिरॅकल आहे. म्हणजे आता करंट सिच्युएशन जर बघितली कंपनीची की आता थोडंसं परत थोड्याशा गोष्टी बदलत आहेत. तर मला असं झालं होतं की हा आता माझ्यावर बिलीव्ह करेल नाही करेल, किंवा मग आता याला मी कसं फेस करू ना, हा जे एवढे पैसे माझ्या कंपनीत टाकतोय. पण रिसेंटली जेव्हा मी त्याला भेटली की त्याचा माझ्यावरचा कॉन्फिडन्स माझ्यापेक्षा जास्ती आहे. मग त्याचं असं म्हणते की नम्रता मी तुझ्यात इन्व्हेस्ट केलंय, गोष्टी बदलतील पण तू तेच आहेस, त्याच्यामुळे मला माहिती की तू काय करू शकते किंवा आपण एकत्र काय करू शकतो.
सो म्हणजे माझा इन्व्हेस्टर किंवा पार्टनर माझ्या लाईफमध्ये येणं पूर्ण मिराकल मला असं वाटतं की मनी उपासनामुळेच माझ्या आयुष्यात झालाय. आणि मग त्या लेवलला मी खूप स्टेबल झाली आहे. आणि पैशाच्या बाबतीत ते वर खाली होतच आहे, असं नाही की अजून मी एक रिलॅक्स किंवा पीसफुल पॉइंटला आली आहे की हा पैसे आहेत आता टेन्शन नाही, त्या ह्याच्यात मी नाही आले. पण या सगळ्या सिच्युएशनला खूप इझिली हँडल करायचं हे झालं. म्हणजे एक तो कामनेस आला किंवा मला माहिती आहे की काही झालं तरी आपल्याकडे सोल्युशन आहे. म्हणजे आपण टॅपिंग करू, ओपन करू किंवा काहीतरी करून आपण ते इझिली पुढे ढकलू शकतो किंवा गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. तर तो कॉन्फिडन्स खूपसा मला ह्याच्यातून आलाय सगळ्याच बाबतीतून. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. अँड व्हॉट डू यू लुक फॉरवर्ड टू दिस इयर? सो हे वर्षच इतकं मस्त चालू झालंय. म्हणजे आता एक सांगायचं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स आहे हे उदाहरण, पण कर्जतमध्ये ना यावर्षी लोकांना असं वाटलं होतं की खूप 31st ला गर्दी होईल. आणि बरेच रिसॉर्टवाल्यांनी खूप महाग रेटला वगैरे ओपन केलं. आणि ऍट द एंड जवळजवळ अर्धे रिसॉर्ट होते ज्यांच्याकडे बुकिंगच नाही आले. आणि ऑलमोस्ट कॅम्पिंग क्रू कर्जतमध्येच 350चा क्राऊड घेऊन चालत होता 31st ला. तर सगळीकडे तर अशी आवाज आली की नम्रताकडेच फक्त बुकिंग आहेत, आणि मग तीच फक्त कॅम्पसाईट चालवते आणि तिच्याकडेच बुकिंग आहेत कर्जतमध्ये. सो आय गेस 1 जानेवारीलाच मला जवळ 6 ते 7 नवीन इन्क्वायरी झाल्या की आम्हाला कॅम्पसाईट करायचंय, आम्हाला रिसॉर्ट बनवायचंय. म्हणजे सडनली एवढं काम आलंय ना ऑन बोर्ड. म्हणजे माहित नाही का जादुईचं हे सगळं गोष्ट. पण मी मग असं ठरवलं की प्रत्येक अपॉर्च्युनिटी आपण ट्राय आउट करू. असं नाही की बापरे कसं करणार काय करणार असं नाही राहिलं. एक तो कॉन्फिडन्स आलाय की लेट्स गिव्ह अ थॉट फॉर एव्हरीवन. सगळ्यांना भेटू, रिसॉर्ट आहे तर रिसॉर्टला भेटू, कसं करता येईल काय करता येईल त्या दृष्टीने करू. पण खूप काम आलंय 2025 मध्ये म्हणजे. Very nice. See, no energy goes waste. It just takes time to gather हा mass. मग ते आहेच. मग ते 2 वर्ष जे मनी उपासनाचं केलं ना ते सगळं जुळून एकसाथ मिळाले असं वाटतं आता. Very nice. Very nice. And how are you emotionally, practically? कसं डील करतेस हे सगळं? सो बेसिकली ना आता ते जसं आपण पर्सनल प्रोटोकॉलमध्ये पण घेतलं त्या व्हॅलिडेशनचा पॉईंट होता खूपसा कमी झालाय. म्हणजे असं झालंय की मी इनफ आहे स्वतःसाठी ह्याच्यावर आता बिलीव्ह व्हायला लागलं. पहिले आपण नुसतं बोलायचो की मी इनफ आहे मी इनफ आहे. पण आता असं झालं की कोण नसेल तरी तसे मी आता एकटी राहते तो मला खूपसा टाइम माझ्याबरोबर मिळतो. इट फील्स लाईक की नाही आपण खरंच इनफ आहे. तो एक कामनेस आलाय. भीती नाही राहिली कुठली की कसं होईल काय होईल. म्हणजे एक कॉन्फिडन्स आला की आपण करू शकू. अगदीच असं उद्धटपणे नाही की कोणाची गरज नाही. डेफिनेटली आपले जे जवळची लोक आहेत त्यांची गरज आपल्याला असतेच, पण ते नसतील तरी आपण व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकू हे थोडा एक कॉन्फिडन्स येतोय आता. Good. Very nice. Good going, Namrata. Congratulations. थँक्यू. And we hope to see success stories this year also. मी तुला जी इच्छा होती ना सगळे शेअर करतात माझ्याकडे काही नाहीये शेअर करायला. सो दिस इयर विल बी व्हेरी इव्हेंटफुल इन दॅट सेन्स. डेफिनेटली आणि येस. आणखीन डीपर अंडरस्टँडिंग आणखीन डीपर क्लेन्झिंग कडे यावर्षी जाऊया आपण. येस. लास्ट बट नॉट द लिस्ट, द आर्किटेक्ट इन द रूम. येस शिव, बोला. येस, सो माझं नाव शिवजित सुतार आहे. आणि मी ह्या सगळ्यांचा सगळ्यात छोटा भाऊ. सगळ्यात छोटा म्हणजे मानस आहे, अनफॉर्च्युनेटली तो नाहीये. बट आम्ही सगळ्यात लहान भावंड आहोत त्यांची. सो माझी जर्नी ह्यामध्ये सोर्स एकच आहे, जसं आता कळालंच असेल की शीतलताई थ्रूच आम्ही सगळे इंट्रोड्यूस झालो. सो 2020 मध्ये मी इंट्रोड्यूस झालो या सगळ्यामध्ये. इट वॉज अ टफ इयर फॉर मी. माझ्या वडिलांची डेथ झाली अँड आय वॉज हॅव्हिंग पॅनिक अटॅक्स दॅट टाइम. सो खूप सारे डॉक्टर्स झाले. खूप म्हणजे ऍटलिस्ट 8 ते 10 डॉक्टर्स झाले, सायकायट्रिस्ट झाले. त्या एन्झायटी अटॅक्स माझे कमी येत नव्हते. सो शी वॉज लाईक की शीतलताई वॉज लाईक की आपण एकदा मीनल मॅमना दाखवू, तू टॅपिंग वगैरे चालू कर, काही ना काही फरक पडेल. अँड आता जसं आपण डिस्कस केलं की तिचा हट्टास किंवा तिची जी काळजी आहे आमच्याप्रती ती इतकी होती की तिने डायरेक्ट मला बोलली की तू ये इकडे पुण्याला, त्यावेळी मी कोल्हापूरमध्ये असायचो. तू ये पुण्याला ये, मी अपॉइंटमेंट घेते मॅमची आणि आपण जाऊ म्हणून. सो फर्स्ट एक प्रायव्हेट कन्सल्टेशन झालं. सो तुम्ही एक प्रोटोकॉल लिहून दिला, त्यासोबतच 7 डे मिरॅकल 7 डे टॅपिंग पण तुम्ही मला करायला सांगितलं. सो कुठे ना कुठे थोडा स्टेबल होत गेलो. सो तिथे थोडी स्टेबिलिटी आल्यामुळे माझं कोल्हापूरमधून बाहेर पडलं आणि मी मुंबईला जॉबसाठी आलो. सो आता मी करंटली युबी आर्किटेक्ट्स नावाच्या फर्म मध्ये काम करतो, जी बँड्राला आहे. सो स्टार्ट तर इथून झालं, बट हळूहळू काही ना काही प्रॉब्लेम्स येतच होते. सो टॅपिंग थ्रू ते सॉल्व्ह होत गेले. सो सुरुवातीला जशी नम्रता ताई पण बोलली की एमयू ला ज्यावेळी रोल केलं त्यावेळी आमचे एक्सपिरियन्सेस असे होते की अरे लोकांना तर लगेच झटपट एक्सपिरियन्सेस येतात आणि आमच्या लाईफमध्ये काहीच नाही होत आहे. पण त्यावेळी लक्षात आलं की काही प्रॉब्लेम्स येत होते जॉबमध्ये. सो ते जस्ट
मी ट्राय पण केलं की त्यासाठी तुमच्यासाठी तुमची पर्सनल कन्सल्टेशन मिळावी म्हणून, बट मिळत नव्हती. डेज मध्ये पुण्याला यायला पॉसिबल नव्हतं. सो शीतलताईने सजेस्ट केलं की तू स्वतःचा एक प्रोटोकॉल रेडी कर आणि त्यावरती टॅपिंग कर म्हणून. आणि लिटरली एक मेजर इश्यू झालेला आणि मी 4 दिवस त्यावरती टॅपिंग केलं आणि 5व्या दिवशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला. आणि आय वॉज लाईक ओके, काही ना काही सत्य किंवा सत्य जे बोलतो आपण की आहे यामध्ये आणि हे करत राहिलं पाहिजे. सो 2023 मध्ये मी एमयू जॉईन केलं. एमयूच्या वेळी असं झालं की मी, नम्रताताई आणि मानसने जॉईन केलं त्यावेळी पण ताईच मागे लागली की तू जा तू जा तू जा, तुम्ही करा ह्या वर्षी काही करून. सो ते असं झालं की ओके, ताई इतकं सांगते तर करायला तर हवंच. सो त्यावेळी केलं. टू बी ऑनेस्ट, त्यावेळी आमचं इतकं हे झालं एमयू मध्ये पैशाच्या रिगार्डिंग सुरुवातीला जास्त मेजर काही डिफरन्स जाणवला नाही. बट कुठे ना कुठे इमोशन्स, थॉट्स मध्ये स्टॅबिलिटी यायला लागली, एक क्लिअर विचार यायला लागला. म्हणजे ते बोलतात ना की क्लीन व्हायला लागलो, क्लेन्झिंग व्हायला लागलो, थॉट्सची क्लॅरिटी वगैरे यायला लागली. पण असं नाही की एमयूचा काही हे नाही आला, एमयूचा काही म्हणजे फायदा नाही झाला असं नाही बोलणार. त्यावेळी तुम्ही एक गोल्डन रेशो बुक दिलेली ज्यामध्ये आम्हाला आमच्या विशेष लिहायच्या होत्या. सो आणि एमयूच्या सुरुवातीला तुम्ही बोललेला की तुम्ही ह्यामध्ये जे काही लिहाल त्यामध्ये तुम्ही 25% ग्रोथ कन्सिडर करून विशेषला, सपोज सॅलरीच्या रिगार्डिंग असेल किंवा काही असेल. बट माझं असं झालं की ओके, ट्राय करूया. मी 25च्या ऐवजी 50% सॅलरीची त्यामध्ये विश लिहिलेली, जी मला त्या पूर्ण कोर्समध्ये मला नसेल जाणवली. बट टू बी ऑनेस्ट, मला असं झालं की ओके, हे तर नाही होत आहे. पण ह्या लास्ट इन्क्रीमेंटला असं झालं की मी जो नंबर लिहिलेला इन्क्रीमेंटचा, तो मी सेटलमेंटच्या वेळी बोललो पण नाही की मला इतके इतके हवे आहेत. मी त्याच्यापेक्षा कमीच बोललो की मी इतके इतके एक्सपेक्ट करतोय. बट आय डोंट नो की म्हणजे ती मिराकलच म्हणा की एक्झॅक्ट मी जी अमाऊंट लिहिलेली त्या बुकमध्ये, ती एक्झॅक्ट अमाऊंट माझी लास्ट इयर सॅलरी होती. अँड आय वॉज लाईक ओके, की हे होतं, मॅनिफेस्टेशन वर्क्स. आणि मग तिथून असं झालं की ओके, हे कंटिन्यू करायचंच आहे. तो मेजर माझा अनुभव होता की एमयू ज्यावेळी चालू होतं भले तो त्यावेळी मला एक्सपिरियन्स नाही झाला, तो अनुभव नाही आला. बट एमयू संपल्यानंतर जे काय विषय होते, 4 विषय मी लिहिलेल्या, त्या चारी मधले 3 ऍक्च्युली माझ्या कम्प्लीट झाले. त्यामध्ये एक अशी पण होती की मला फ्रीलान्सिंग साइड बाय साइड पण करतो, सो मला चांगले क्लायंट्स मिळू. सो ते पण क्लायंट्स माझे चांगले यायला लागले, असं नाही की नाही आले. सो त्या 4 पैकी 3 विषय माझ्या कम्प्लीट झालेत आणि मोस्टली तर सॅलरी हाईकची होती. अँड आय वॉज लाईक ओके, हे खूप भारी आहे. सो हा एक्सपिरियन्स होता माझा एमबीचा. त्यानंतर मी ऋणानुबंध पण केलं. ऋणानुबंध मध्ये खूप सारे माझे रिलेशनशिप इश्यूज होते, ते क्लिअर झाले. मी पूर्णपणे एक कामनेस आला माझ्यामध्ये. लोकांकडे किंवा लोकांच्या थॉट्स न बघायचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आला. आधी असं व्हायचं की मी प्रत्येक अग्रेशन खूप असायचं माझ्यामध्ये, रागीट स्वभावाचं होतो मी. सो काही झालं की पटकन उत्तर देऊन टाकायचं. पण कुठे ना कुठे तो कामनेस आला, मी रिॲक्ट करायच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायला लागलो गोष्टींना. व्हेरी नाईस. येस, रिॲक्ट करायच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायला लागलो. आणि ज्यावेळी मी तो मेंटल पीस एक्सपिरियन्स केला ना, सो आता असं वाटतं की ओके, गरज आहे का कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट करायची. मी 2 वेळा विचार करतो की ओके, यावरती काय उत्तर द्यायचं आहे. सो ती स्टॅबिलिटी, तो कामनेस हा पण अचीव्ह झाला. पॉझिटिव्हिटी आली. असं नाही की ठीक आहे, प्रॉब्लेम आला, पॅनिक मोड मध्ये नाही जात. शांत डोकं ठेवून विचार करतो की ओके, यातून बाहेर तरी निघेनच. असं नाही की पॅनिक होईल. सो आहे, हे सगळे चेंजेस मी स्वतःमध्ये जाणवले. पण शिव, तुला आठवत आहे का आपण सगळ्यात जास्त वेन वी वर्क इन मनी उपासना, पण तुझ्या प्रोफेशनल बिलीफ्स वर खूप काम केलं होतं. येस येस. यू हो रिमेंबर हो दॅट? दॅट हो इज, हो हो. ते बदलल्यानंतरच युअर प्रोफेशन रिवॉर्डेड यू. येस, नाहीतर इन रियालिटी आठवतंय मला. म्हणजे एक्सक्लुझिव्हली मला आठवतंय की आपण किती डिस्कस केलं होतं त्या सगळ्या प्रोफेशनल बिलीव्स बद्दल. हो हो, राईट. व्हेरी नाईस. येस, व्हेरी गुड. आणि एवढ्या इतक्या शॉकिंग इमोशनल स्टेट मधनं तू इतका छान रिकव्हर झालास. अँड नाव
यू नो नाव एक्झॅक्टली की मला कसं येस. स्वतःला हँडल करायचंय, आणि मी जेवढं स्वतःवर राईट, काम राईट, करेन तेवढं स्काय इज द राईट. लिमिट ऍक्च्युली इन रियालिटी येस, फॉर. येस, येस. हे एक्सपिरियन्स केल्यापासून मी पण लोकांना पुश करतोय की प्लीज, हे आहेत मुंबईमध्ये होतात सेशन्स, प्लीज ऍटलीस्ट माझ्यासोबत या. तुम्हाला नाही आवडलं तर ठीक आहे, बट मी सांगतोय म्हणून या. बट आय गेस त्यांचा पण टाइम नाही आलाय. सो जेव्हा टाइम येईल ते लोक जॉईन होतीलच. आता तुला शीतलची तळतळ कळत असेल ना. हो, हो, हो. बट आय एम ग्लॅड की ताईने मला ह्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. कुठे ना कुठे हे आमच्याच चांगल्यासाठी होतं आणि कुठे ना कुठे त्याचे रिझल्ट येत आहेत. बिकॉज तिने सो आय स्वतः डोंट. एवढं सफर येस, केलेलं, येस, येस, and she was येस, directionless totally in the whole process. येस, येस. सो आता बेसिक मध्ये उपासना मधून एक एक्सपिरियन्स चांगला आलाय. सो यावर्षी मी ऍडव्हान्स साठी पण केलंय रजिस्टर. सो लेट्स सी हाऊ इट गोज. Yes, this year will be more eventful than what happened last year. येस, येस, And the येस. more inner journey you will go, the more outer experiences you will have. राईट. आपण करतो उलट इन रियालिटी. आपण आधी असं म्हणतो की बाहेर नीट होऊ दे मग मला आत चांगलं वाटेल, बट ऍक्च्युली द इक्वेशन इज ऑपोजिट. हे हो, कळायलाच एक हो. वर्ष लागतं ऍक्च्युली. हे राईट, कळायला आणि हे पटायला. राईट. म्हणजे आपणच की आपले अडथळे असे बनलेलो असतो ना, की कळत नाही की राईट. अरे मीच हे स्वतःला धरून ठेवलं आणि मी बोलते की मला पळायचं पण आहे. त्या ही हे अरे कळलं ना ते भारी. पिलो जो परवाचा आपला मनी उपासनाचा हे फर्स्ट लेक्चर झालं, त्याच्यामध्ये आपण रेझिस्टन्स टॅपिंग घेतलंय. ओके. त्या टॅपिंगच्या व्हिडिओच्या खाली लोकांनी कॉमेंट केले असं काही टॅपिंग करून पैसे येतात का. आता काय सांगणार. मी एव्हरीबडी इज ऍक्च्युली एक्सपिरियन्सिंग, पण वी आर ड्रिल्ड टू बिलीव्ह की असं पॉसिबलच नाहीये. सो येस. तो आईस ब्रेक होणंच आपल्या परसेप्शन मध्ये हे खूप डिफिकल्ट आहे. दॅट इज वाय व्हेरी फ्यू चोजन पीपल विल प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स दिस अँड बिलीव्ह इन दिस. म्हणून जगाचा ट्रान्झिशन रेट असा हा 1%नीच सरकतो. बरोबर. वी आर फॉर्च्युनेट वी बिलॉंग टू दॅट 1%. येस. सो थँक यू ऑल ऑफ यू ऑल फॉर बिंग विथ अस टुडे. मजा आली. येस, अँड येस. तुमच्या सगळ्यांना तुमचं बॉन्डिंग बघून इट्स सो नाईस अँड सो इन्स्पायरिंग टू एव्हरीबडी. अँड शीतल, थँक यू. यू आर इन्स्ट्रुमेंटल इन ऍक्च्युली शेपिंग देअर लाईफ. हा, बघू आता अजून जे उरलेले 2-3 नग आमचे नाही आहेत ते होपफुली ते मे असू दे, बी असू दे. नेक्स्ट नेक्स्ट मनी उपासनाला असा मॉबच घेऊन यायला पाहिजे, म्हणजे यु नो पॉडकास्टला की येस, दिस इज अ गँग ऑफ सिबलिंग्स. येस. ऑल इव्हॉल्ड. आणि ऑल किती ती एक इव्हॉल्व. वेगळी हे आहे ना, नाहीतर आजूबाजूचे कॉन्स्टंटली दे आर सफरिंग विथ एव्हरीथिंग. नाही, आणि गुड पार्ट इज त्यांची सुद्धा कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे नम्रताची कन्सिस्टन्सी आणि बिलीव्ह की त्यांच्यात जे चेंजेस झालेत ना आणि त्यांना त्यांचा जो बिलीव्ह आलाय ना, त्यामुळे नाव इट्स दे कॅन हँडल देअर ओन थिंग्स. किंवा अगदीच फक्त पैसेच नाहीत, पण हा जो ब्रॉडर व्ह्यू आहे ना त्याच्यामुळे दे आर कपॅबल नाव. आणि त्यामुळे ते काम नाही झालं की ठीक आहे दे कॅन हँडल. मग इट्स ऑल येस. गुड. बरोबर. पण मला एक जस्ट बोलायचंय. बोला की. थँक्यू शीतलताई आहेच. पण वेन वी एंटर्ड इन दिस ग्रुप वी ऑल हॅव बेनिफिटेड इमेन्सली. जी काय मज्जा येते, जी काय पर्क्स आहेत, दे आर अमेझिंग वर्सेस व्हॉट यू हॅव इन्व्हेस्टेड. तर रिअली रिअली थँक्यू टू यू अँड सर. मोस्ट इतकं सोप्या वेलकम. येस. पद्धतीने तुम्ही सांगताय आणि ते आमच्यासारख्या लोकांना कळतंय आणि ते म्हणजे इम्प्लिमेंट करता येतंय. इट्स अमेझिंग. नाही, टू ऍड ऑन दॅट, इम्प्लिमेंट करता येते म्हणण्यापेक्षा हा जो कन्सिस्टन्सीचा इश्यू आहे ना, ते जे आपले ऑनलाईन सेशन होतात एमयू मध्ये, इट रिअली हेल्प्स. कारण की खरंच असं होतं की अरे इतकं उशिरापर्यंत कॉल आहेत, म्हणजे बऱ्याच आता आय टी वाल्यांबरोबर असतंच की आता युके शिफ्ट आहे किंवा काय आहे, उशिरा कॉल होत नाहीये, ते नाहीये, दमूनच आलो किंवा काय, पण ऍटलीस्ट ते जेव्हा पहिले 2 दिवस होतं ना तुझ्या बरोबर, इट इज अमेझिंग. इट इज अ की, आणि इट इट डेफिनेटली पुश यू, म्हणजे कन्सिस्टन्सी येण्यासाठी ना ते खूप खूप मदत होते त्याची. आणि डेफिनेटली. त्याच्यामुळे ते फारच अमेझिंग आहे, म्हणजे द काइंड ऑफ एफर्ट्स यू गाईज टेक, म्हणजे तुमचं रिसर्च आहे, तुमचं जे नवीन नवीन दर एमयू ला नवीन गोष्टी ऍड करणं आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट हे जे करून घेणं आहे ना, ते म्हणजे हॅट्स ऑफ आहे.
आणि थँक्यू. जेव्हा आणि अजून आय विल टेक द लिबर्टी की जेव्हा जेव्हा एखादा खूप स्पेसिफिक म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम असतो जो म्हणजे व्ह्युअर्सना सुद्धा जेव्हा जे कोणी एमयू जॉईन करतील किंवा कुठले कोर्सेस करतील तर आय विल अर्ज देम की काही गोष्टी नाही तुम्हाला बोलता येणार बट दॅट टाइम ना पर्सनल कन्सल्टन्सी जे आपण घेतो ते खूप हेल्प होतं. आणि म्हणजे मला तर त्याचा अमेझिंग उपयोग झालेला कारण की काय आहे ना एखादी गोष्ट चिघळण्यापर्यंत वाट बघण्यापेक्षा नाहीच लवकरात लवकर ऍक्शन घेणं ना फार फार उपयोगाचं होतं. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शीतल, व्हेरी व्हेरी मच. येस. थँक्यू. सो भेटूया आपण येत्या 16 तारखेपासून, येस येस. ऑनलाईन ऑफलाईन येस बोथ वेज. ऑनलाईन ऑफलाईन. ऑफलाईन. येस. येस. ऑल थँक्यू. आर ऑलवेज ऑफलाईन. ऑफलाईन.